सध्या उष्णतेचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय। राज्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। उष्णतेशी निगडित आजारांचा देखील धोका सध्या वाढत असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळते। शिवाय आपण जर बघितलं तर उष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि स्तनदा मातांवर होतोय। त्यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सध्या उष्णतेचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय। राज्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। उष्णतेशी निगडित आजारांचा देखील धोका सध्या वाढत असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळते। शिवाय आपण जर बघितलं तर उष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि स्तनदा मातांवर होतोय। त्यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे।